साधी सोपी रेसिपी सिरीजमधली 58वी रेसिपी आज शेअर करते आहे. नवधारी भेंडीची भाजी. ही भेंडी थोडीशी नेहमीच्या भेंडीपेक्षा वेगळी असते. आता ही मी स्वच्छ धुवून घेतली आणि कापडाने अशी पुसून छान कोरडी करून घेतली आणि त्यानंतर अशी मी चिरून घेतली. चिरताना फक्त बघून घ्यायची, कधी कधी त्यामध्ये कीड वगैरे असू शकते, त्यामुळे अशी बघून मस्त अशी मी कट करून घेतली. आता अशा प्रकारे भेंडी माझी चिरून झाली आहेत. फोडणीसाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल, जिऱ्याची फोडणी केली, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या, थोडासा हिंग देखील घातला फोडणीमध्ये आणि मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला. कांदा छान इथे मी परतून घेते आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडीशी हळद घातली आहे आणि हळद परतून झाल्यानंतर मस्त अशी भेंडीची चिरून ठेवली होती ती यामध्ये घालते आहे. भेंडी अशी कोरडी असावी, पाणी वगैरे त्याला असेल तर ती भाजी चिकट होते, त्यामुळे अशी छान कोरडी भेंडी घालायची आणि ती तेलावर छान परतून घ्यायची, म्हणजे ती चिकट होणार नाही. तसंच ही अशी परतून घेतल्यानंतर यामध्ये मी लिंबाचा रस घालते आहे. लिंबाचा रस नक्की वापरा, कारण त्यामुळे भाजीला अजिबात चिकटपणा येत नाही, चवसुद्धा चांगली लागते. नंतर मी यामध्ये कोकम देखील घालणार आहे, पण त्यापूर्वी मी आधी लिंबाचा रस घातला आणि सगळ्या भेंडीला लागेल असा मी परतून घेतला. आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. भेंडी तुम्ही बारीक जाड तुमच्या आवडीनुसार चिरू शकता. मी अशा प्रकारे मध्यम आकाराची चिरून घेतली आहे. आता 2 कोकम घातले आहेत. त्यानंतर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून भाजी शिजवून घ्यायची. एक 5 ते 7 मिनटानंतर पुन्हा एकदा चेक करून घ्यायची, म्हणजे लागली वगैरे असेल तर एकदा परतून घ्यायची. ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता ही छान अशी परतून घेतली आणि 10 मिनटानंतर मस्त अशी इथे तुम्ही बघू शकता रंग त्याचा थोडासा बदलला आहे. अशी मस्त भाजी तयार झाली. थोडीशी तोडून बघायची, शिजली असल्या त्यामध्ये नंतर मस्त कोथिंबीर आणि ओलं खोबरं भरपूर घालायचं आणि नवधारी भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. वेगळी रेसिपी आहे. यापूर्वीसुद्धा भेंडीच्या भाजीचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता, पण हा व्हिडिओसुद्धा नक्की फॉलो करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्स ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा. थँक्यू.